कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन सुमारे 4,80,00,000 रुपये खर्च करून पंचगंगा नदी तीरावरील राबाडे मळा या ठिकाणी बॉटॅनिकल गार्डन विकसित करते। या माध्यमातून विविध जैव वनस्पती रोपांची लागवड आणि संगोपन केले जाणार आहे। शहरातील दुर्गंधीमय सांडपाणी थेट या गार्डनमधून पंचगंगा नदीमध्ये मिसळतंय। सध्या पंचगंगा नदीला आलेल्या पुराच्या पाण्यामुळे या ठिकाणी असलेली जैव वनस्पती कुजून जाण्याची शक्यता आहे। या जागेत आता मोठ्या प्रमाणात प्लास्टिकसह अन्य कचरा साचलाय। इथं दरवर्षी पुराचं पाणी येणार असल्यामुळे महानगरपालिकेनं गार्डनसाठी केलेला संपूर्ण खर्च वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे। इथं बॉटॅनिकल गार्डन निर्माण करून महानगरपालिकेनं 4,80,00,000 रुपये पाण्यात घालण्यापेक्षा जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ आणि शुक्रवार पेठ प्रभागातील खेळाडूंसाठी एक मैदान विकसित करावं अशी मागणी जुना बुधवार पेठ अन्याय निवारण कृती समिती वारंवार करतेय। महानगरपालिकेकडून गार्डनवरील कोट्यावधींचा निधी वायफळ खर्च केला जातोय असा आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांकडून हा खर्च वसूल करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली आहे। तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकताय की कोल्हापूरमध्ये बॉटनिकल गार्डन या ठिकाणी महानगरपालिकेने करण्यात आलं होतं आणि हे दुसऱ्यांदा आता पुराच्या पाण्यामध्ये गेलेलं आहे। मागच्या वर्षी या ठिकाणी आम्ही हे गार्डन करू नका, अन्यत्र दुसरीकडे तुम्ही हलवा आणि शासनाचा पैशाचा कुठेतरी हे अपव्यय होतोय तो चांगल्या ठिकाणी वापरा म्हणून सांगितलेला आणि जुना बुधवार पेठ, शनिवार पेठ, शुक्रवार पेठेला मैदानाची मागणी या ठिकाणी केली होती। त्याचबरोबर या ठिकाणी एक चांगलं पार्किंग अंबाबाईला येणाऱ्या भक्तांसाठी झालं असतं, त्यातनं महापालिकेला उत्पन्न मिळालं असतं, एक फिरण्यासाठी लोकांना ट्रॅक केला असता तरी चाललं असतं। पण महानगरपालिकेनं याकडे दुर्लक्ष केलं आणि गार्डन या ठिकाणी केलं आणि पुराचं पाणी ज्यावेळी मागच्या वेळी या ठिकाणी गेलं त्यानंतर त्या झाडांचं रोपांचं नुकसान झालं। ती रोपं एका दिवसात या ठिकाणी काढून दुसरीकडे हलवलीत आणि पुन्हा या ठिकाणी बाकीचे पैसे खर्ची पडले। मग मला आता या ठिकाणी म्हणायचं आहे की महापालिकेनं या ठिकाणी हे पैसे खर्ची पाडून ह्या ठिकाणी काय साध्य करायला लागल्या? आज लोकांना चांगलं या ठिकाणी गार्डन मिळाले का? अजिबात मिळालेलं नाही। मग ह्या घटकाला जे जबाबदार अधिकारी महानगरपालिकेचे असतील त्या सर्व अधिकाऱ्यांवर जो शासनाचा फंड या ठिकाणी खर्ची पाडलेला आहे त्याचा खर्च बसवावा आणि ह्या ठिकाणी एक चांगलं मैदान आम्हाला मिळावं ही मागणी आम्ही या ठिकाणी आज करत आहोत।